साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. दुश्मन जण जण खतवून जाये, इकडे तिकडे बघू नको बाप भीमराव हाय. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या बापाचा दरार आहे. 2 दिवस अगोदर भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मॅडम यांनी SP ऑफिसमध्ये जाऊन नामदार संजय भाऊ सावकारे आणि रजनीताई सावकारे यांच्या विरोधात खोटे कागदपत्र दाखल केले म्हणून गुन्हा दाखल करा असं त्यांनी तरी मागणी केली. हा असा प्रकार आहे की दिया बुझ रहा है इसलिए फडफडा रहा है. काही दिवसाने जे सत्य आहे ते पूर्ण भुसावळकरांच्या समोर येणार आहे. आमच्या जसे तुम्ही SC मधून निवडून आले, तुम्ही असं दावा करताय, तर आमच्या भाजपकडनं बी टोटल 4 लोक SC मधून निवडून आलेले. त्याच्यामध्ये सुरवाडे पूजा चंद्रकांत म्हणून एक नंबर वार्डातून आमची एक महिला नगरसेवक निवडून आली. इलेक्शनला आता 4 ते 5 महिने होत आले. आमच्या नगरसेविका पूजा सुरवाडेचा व्हॅलिडिटीचा दाखला आलेला आहे, हे तुम्ही बघू शकता. तर माझा असा प्रश्न आहे, तर तुमच्या काय येत नाही अजून, कारण तुम्ही तिथे खोटे कागदपत्र दाखल केलेले आहे म्हणून तुम्हाला हे उशीर होतो आहे. मी तुम्हाला चॅलेंज करतो की आता काही दिवस राहिलेले आहे, 180 दिवस संपल्यामध्ये तुम्ही ते दाखल करा. तुमचे जे बी डॉक्युमेंट आहे ओरिजिनल असतील की डुप्लिकेट असतील ते तुम्ही दाखल करा, तुमची व्हॅलिडिटी आणा, त्याच्यानंतरच कोणावर आरोप करा. हे एक माझ्याकडे दाखला आलेला आहे. माझ्याकडे एक दाखला आलेला आहे. हा त्यांच्या वडिलांचा दाखला आहे, हे तुम्ही बघू शकता. त्यांनी काय प्रकार केलेला आहे, सर्वात अगोदर तर कोणत्याही दाखल्यावर असं व्हाईटनर लावलेला नसतो, काळाखोड केलेली आहे, तुम्ही हे बघू शकता. आणि चोरी करायची, पण चोरी करायला बी अक्कल लागते. ते त्यांनी हे पहा, फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट लिहिलं आहे याच्यावर. याची स्पेलिंग खरी आहे का तुम्ही पहिले सांगा. कास्ट सर्टिफिकेटची स्पेलिंग काय असते हे तुम्ही बघू शकता इथे. त्यांनी आमचा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी खोटे दाखले, हां आमचा स्पष्ट आरोप आहे त्यांनी खोटे दाखले दाखल केलेले आहे, तयार केलेले आहे, म्हणून त्यांची अजून व्हॅलिडिटी आलेली. तुम्ही त्यांची दिशाभूल करू नका. आता मी अजून तुम्हाला एक प्रूफ दाखवतो. तिथे तारीख पण त्यांनी खोडलेली आहे, कारण ज्या तारीखेचा हा दाखला आहे त्या दिवशी रविवार होता म्हणून आम्ही पकडले जाऊ. त्याच्यानंतर त्यांनी तारीख चेंज केली आहे, आता बुधवार दाखवतोय. म्हणजे खोटं तुम्ही करायचा आणि दुसऱ्यावर ते आरोप करायचा. आता हे तुम्हाला जास्त दिवस हे राहणार नाही, लवकरच निर्णय येणार आहे. शासनाकडनं जे पण चौकशी होत आहे, शासन काही फक्त संजू भाऊचं नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं शासन आहे. तुम्ही जे दाखले तिथे दाखल केलेले त्याच्यावरच ते त्यांची चौकशी करणार आहे आणि ते निर्णय देणार आहे. म्हणून खोटं बोलून भुसावळकरांची दिशाभूल करू नका. काही काळ आहे भुसावळसाठी, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जेवढा काळ पण तुम्ही आहे तेवढं काहीतरी भुसावळसाठी काहीतरी चांगलं करून जा आणि तुमची टर्म संपवा. जो SCचा अधिकार दिलेला आहे तो सामान्य माणूस तुम्ही किंवा मी ते कोणीच हिरवू शकत नाही. हे गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल. सर्वात आधी तो दिलेला संविधानामध्ये अधिकार आहे STचा, तो मी किंवा तुम्ही दिलेला अर्ज पाहून तो कोणीच हिरवू शकत नाही, कारण तो दिलेला संविधानामध्ये लिहिलेला अधिकार आहे. तो तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये मान्य करताय की तुमच्याकडे सर्टिफिकेटच नाही. तुम्ही जेव्हा भाषण केलं तुम्ही हे वाक्य वापरताय की माझं सर्टिफिकेट होऊ देत नाहीये. म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही होतं का फॉर्म भरताना? तुम्ही आता सर्टिफिकेट मागताय का? हे तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये सिद्ध करताय. याच्यावरनं मी एकच सांगेल तुम्हाला शेवटी की रजनीताई सावकारे, संजू भाऊ सावकारे गेल्या 20 वर्षापासून राजकारणामध्ये, यांच्यावरती साधं NC मीटर सुद्धा नाही आहे. ते कधी पोलीस स्टेशनची पायरी सुद्धा चढलेले नाहीये. त्यांनी आजपर्यंत कोणाविरुद्ध अर्ज सुद्धा केलेला नाहीये. तर ते असे कोणताच अर्ज करणार नाही.
माननीय प्रमोद भाऊ सावकारे स्वतः ज्या ज्या ठिकाणी यांचे नातेवाईक राहतात तिथं स्वतः जाऊन अर्ज देऊन फी भरून त्याने कागद गोळा केलेली आहे आणि ती कागद सदरील चौकशीसाठी कलेक्टर ऑफिसला कार्यालयाला जमा केलेली आहे. जिथं आपलं सर्टिफिकेट तयार होतं त्या ठिकाणी खरं आहे का खोटं हे चौकशीसाठी दिलेलं आहे, ते सिद्ध होणार आहे. त्याच्यामुळे गुन्हे कोणावर दाखल होतील ते वेळ आल्यावर समजेल. आज हे कोणी सिद्ध करू शकत नाही, परंतु मी एकच सांगेल की तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये तुम्ही स्वतः सिद्ध करून घेतलेलं आहे की माझं सर्टिफिकेट होऊ देत नाहीये. मग झालेलं सर्टिफिकेट काय होतं? जे तुम्ही भुसावळमधून जे सर्टिफिकेट तयार करून घेतलं त्या सर्टिफिकेट काय होतं? तुम्ही जे स्वतः इलेक्शन फॉर्ममध्ये सर्टिफिकेट भरलं ते सर्टिफिकेट म्हणजे काय होतं? निवडणूक आयोगाने स्वतः निवडणूक फॉर्म भरताना त्याच्यामध्ये कॉलम लिहिलेला आहे की तुम्हाला 180 दिवसात व्हॅलिड सर्टिफिकेट हजर करायचं आहे. व्हॅलिड सर्टिफिकेट हजर करायचं आहे निवडणूक आयोगाने स्वतः लिहून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हा आमचा अधिकार नाही, त्यांचा पण मागण्याचा अधिकार आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा. आणि तुमच्याकडे कागदपत्र आहे, तुम्ही कागदपत्राची जोडजाड करा. आम्ही जर चुकीचं तिथं काही दिलं असेल तर ते आमच्यावर आपोआप गुन्हा दाखल करतील. पण मी एवढं शेवटी सांगेल की संजूभाऊ सावकारे, रणजितभाई सावकारे या क्लीन पार्टी आहे. आजपर्यंत एखादी पोलीस स्टेशनच्या फायऱ्या सुद्धा चढलेल्या नाही आहे. यांच्यावरती एनसी मॅटर पण नाहीये. राहायला बंगाळताईंचा विषय, त्यांनी कागद जमा करावे आणि सर्टिफिकेट घ्यावं. परंतु मी एकच सांगेल की त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, त्यांच्या बोलण्यातून हे सिद्ध झालेलं आहे. कारण नसताना शहरातलं नाव खराब होईल, शहरातलं वातावरण खराब होईल, आपसात कुटुंबात भेटवतील, असं काहीच करू नका. आपलं शहर आहे शेवटी, ते आपल्याला चांगलं ठेवायचं आहे. एवढं सांगून मी सांगेल की तुम्ही सर्टिफिकेटची कागदपत्राची पडताळणी करा. आजच्या पत्रकार परिषदेचं नियोजन असं होतं की 2 दिवसापूर्वी आणि काल भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी आमचे नेते आदरणीय वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे यांच्यावर आरोप केलेत. त्यानंतर त्यांच्या सुविध पत्नी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार होत्या रजनीताई सावकारे यांच्यावर सुद्धा त्यांनी तोडसूट घेतलेलं होतं. खरं म्हटलं म्हणजे त्यांच्याजवळ आज रोजी कुठलाही मुद्दा नसल्यामुळे आणि त्यांची चोरी पकडल्या गेल्यामुळे ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कारण आपणा सर्वांना माहीतच आहे की एखादी व्यक्ती जर ती मागासवर्गीय असेल आणि मागासवर्गीय म्हणून ती निवडणूक लढत असेल तर त्यानंतर त्यांना तो दावा सिद्ध करावा लागतो आणि सिद्ध करताना त्यांनी योग्य ते कागदपत्र सादर करावे लागतात आणि त्या कागदपत्राच्याद्वारे तो निकाल दिला जातो. गायत्री गौर यांच्यावर असे कुठल्याही प्रकारचे कागद नसल्यामुळे त्यांनी खोटे नाटे कागद करून स्वतःला मागासवर्गीय एसटी चांभार म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हटलं की त्यांचं संपूर्ण कुटुंबीय हे कुर्मी जातीचे आहेत आणि ते ओबीसी जातीमध्ये मोडले जातात. आता हा खरं म्हटलं ज्या न्यायालयातला भाग असल्यामुळे त्याच्यावर जास्त मी भाष्य करणार नाही, परंतु त्यांचे पूर्ण कुटुंबियाचे जर तुम्ही दाखले पाहिले तर त्या संपूर्ण कागदांवर त्यांचे वडील असोत, त्यांचे जेवढी आजोबा असोत, त्यांचे काका असोत, त्यांचे दुसरे काका असोत, या सर्वांच्या शाळेच्या दाखल्यावर कुर्मी म्हणजे ओबीसी ही जात नमूद आहे. जर संपूर्ण कुटुंब कुर्मी असताना तुम्ही अचानकपणे ह्या महाराष्ट्रामध्ये चर्मकार म्हणून कसे होऊ शकतात? आम्ही आमच्या माध्यमातून ह्या सर्व दावा सिद्ध करताना आम्ही विविध प्रकारचे कागद शासनाकडे दिलेले आहेत आणि शासन त्या संदर्भामध्ये काही आम्ही कागद दिले म्हणजे ते ग्राह्य आहे असं समजून ते आयोग काम करत नाही. त्याची एक पद्धत आहे. त्याची पद्धत अशी की कागद दिल्यानंतर ते कागद व्हेरीफाय करण्यासाठी मग ते कुठलेही असोत ते आपल्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यातले कागद असोत ते व्हेरीफाय करावं लागतात, शहानिशा करावी लागते. अशा प्रकारे जी व्हिजिलन्स आहे, जी समिती आहे, त्यांनी या संपूर्ण कागदाची चौकशी करत आहेत आणि त्या केल्यानंतर चौकशी केल्यानंतर त्याचं जे काय आहे उघड समोर येणार आहे. परंतु आपण स्वतः मागासवर्गीय नसताना स्वतःला मागासवर्गीय म्हणणं, चोरट्या मार्गाने निवडणूक लढवणे आणि निवडून आल्यानंतर आम्ही त्याच जातीचे असा जीव तोडून सांगणं याच्यानं काय होत नाही. अखेर संपूर्णपणे जी प्रक्रिया आहे ती राबवल्याशिवाय आणि तुमचा जातीचा दावा सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही कुठल्या जातीचे आहेत हे सिद्ध होत नाही. त्यांचं संपूर्ण कुटुंबीय हे कुर्मी जातीचे, त्या संदर्भातले डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले आहे. आम्ही शासनाकडे आणि व्हिजिलन्सकडे आम्ही त्या पुरावे म्हणून दिलेले. आता ते खरे आहे की खोटे
हे व्हिजिलन्स पाहिजे. जर खोटे असतील तर व्हिजिलन्स आमच्यावर सुद्धा कारवाई करू शकते. पण यांनी नगरपालिकेचं रजिस्टर असो किंवा त्यांचे स्वतःचे कागदपत्र असो त्याच्यावर खाडाखोड करून त्यांनी अशा प्रकारचं नकली सर्टिफिकेट इथनं मिळवलेलं आहे. आणि खोटं सर्टिफिकेट मिळवल्यानंतर ते सिद्ध करण्यासाठी ते अशा कांगावा करतायत की सावकारांनी असं केलं आणि यांनी नकली कागद आणले आणि रजनी सावकारे मुळात रजनी सावकारेंनी एकही डॉक्युमेंट तिथं दिलेलं नाही. त्यामुळे त्यांचा किंवा आमदार संजयभाऊ सावकारे हे त्याच्यामध्ये पुढं अर्जदार नाहीत. त्यामुळे यांचं नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही. आणि अशी वारंवार त्यांनी जर बदनामी केली तर निश्चितपणे आम्ही त्यांच्यावर कायद्याच्या दृष्टिकोनातून जेही कारवाई करता येईल ते आम्ही करणार आहोत. हे त्यांचे संपूर्ण कुटुंबियांचे हे कागदपत्र आहेत. आम्ही जर खोटे बोलत असू तर ते व्हिजिलन्सवाले आमच्यावर दाखल करतील ना. परंतु काहीतरी खोटं नाटं सांगायचं. कालही त्यांनी DPDCच्या बैठकीत मला काम करू दिलं जात नाही, मला नगरपालिकेचा त्रास दिला जातो, मला पाण्याच्या संदर्भात नियोजन देत. तुम्ही नगराध्यक्ष असताना तुम्हाला पाण्याचं नियोजन करता येत नाही. हे तुमची असफलता आहे, हे तुमची कार्यक्षमता आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे. तुम्ही राणा भीमदेवी घाटात गोष्टी केल्या होत्या की आम्ही 5 दिवसात पाणी देऊ. तुम्ही 5 दिवसाचं पाणी 10 दिवसावर तर ऑलरेडी होतंच. 10 दिवसाचं तुमचं 12 दिवशी झालं. हे तुमचं अपयश आहे. तुमचं अपयश लपवण्यासाठी तुम्ही कोणावरही खापर फोडत असाल तर हे तर जनता सुज्ञ आहे ना. जनता सुज्ञ आहे. एकीकडे बिल काढण्यासाठी कुठला दबाव येत नाही, एक कोणाकडे काही कोणाच्या फायली दाबून ठेवण्यासाठी दबाव येत नाही आहे आणि फक्त जनतेची कामं करण्यासाठी तुमच्यावर दबाव येतोय का. 3 फेब्रुवारी रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या गटाने 77 विषयांना त्यांच्या विषयांना आम्ही मंजुरी दिली होती. कारण ते गावातील कामं होते. त्या 77 कामाला आत्तापर्यंत एक कागद सुद्धा हलवला गेला नाही. ते का काम केले जात नाहीये, का ते त्या कामाच्या संदर्भामध्ये तुम्ही का हातपाव हलवत नाहीये. एकीकडे सांगायचं आम्हाला गावाचा विकास करायचा आहे तर मग हे 77 विषय आहे. या 77 विषयावर तुम्ही कारवाई का कार्यवाही करत नाहीये, का त्याच्या अद्यापर्यंत 2 महिने झाले कागद हलवले जात नाहीये, का निविदा काढल्या जात नाहीये, का लोकांची कामं केली जात नाहीये. फक्त एवढंच म्हणायचं की भारतीय जनता पार्टी आम्हाला विरोध करते. होय, आम्ही विरोधी पक्षात आहे. आम्हाला योग्य वाटत असतील त्या विषयांना आम्ही निश्चितपणे अनुमोदन देऊ. संपूर्ण शहरातील नागरिकांचे हिताचे विषय असतील तर आम्ही त्यांना निश्चितपणे करू देऊ. परंतु कोणीतरी एक नगरसेवकाच्या हितासाठी किंवा एखाद्याला मलिदा खाण्यासाठी आम्ही अशा प्रकारे कुठल्याही विषयांना मंजुरी देणार नाही, पुढेही मंजुरी देणार नाही. परंतु गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे योग्य आहे त्याला आम्ही आतापर्यंत पाठिंबा दिलेला आहे, भविष्यातही देणार. आणि असे यापूर्वी यानंतर जर त्यांनी अशा प्रकारे आमच्या नेत्यांची बदनामी केली तर आम्ही त्यांच्यावर सर जे कायदेशीर जे कारवाई करता येते ते नक्की करणार आहोत. आपण बघत असाल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मी यापूर्वी सांगितलं पत्रकारांना येऊ दिलं जात नाहीये. आता तर नगरपालिकेचा जो व्हिडिओग्राफर आहे तोही बंद करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या जात आहे. नगरपालिकेच्या रजिस्टरमध्ये सुद्धा खाडाखोड केली जाते, त्याचे पानं पाडले जात आहे, ठेकेदाराच्या बिलाचे पावते कागद पाडले जात आहे. अशा प्रकारे खाडाखोड करून तुम्ही तुमचा दावा सिद्ध करू शकणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचं वल्गना करायच्या आणि तुमच्याकडे काम होत नसेल तर हे तुमचं अपयश आहे. तुमच्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडू नका. जर तुमच्याकडनं काम होत नसेल तर सरळ राजीनामा द्याने घरी बसा. भुसावळकरांचं नुकसान काय करताय. परंतु जर तुम्हाला भुसावळकरांनी एवढ्या विश्वासाने निवडून दिला असेल तर त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. जे 77 विषय मंजूर केलेले त्या 77 विषयाला तुम्ही त्या विषयावर काम करा. फूटसूट कधी म्हणता यांनी असं केलं त्यांनी त्याचं केलं. हे कागदपत्री पुरावे आहे आमच्याजवळ. हे सगळे कागदपत्र पुरावे. त्यांचं संपूर्ण कुटुंब हे कुर्मी जातीचे आहेत आणि कुर्मी जात ही OBC मध्ये येते. संपूर्ण कुटुंब ओबीसी असताना त्या स्वतः त्या कशा काय मागासवर येऊ शकतात याचा विचार भुसावळकरांनी करावा. चोरट्या मार्गाने निवडणूक जरी लढवली असली आणि लोकांना तुम्ही फेक नेरेटिव्ह सेट करून थोडेफार मतांनी जरी निवडून आला असला तरी तुम्हाला तुमचा दावा सिद्ध करावा लागेल. आणि हा दावा सिद्ध करताना तुम्हाला तुमचे खरे जे कागदपत्र आहे ते सादर करावं लागेल. 2 दिवसांपासून आपण बघत आहात भुसावळच्या आपल्या सन्माननीय नगराध्यक्षा गायत्रीताई यांनी रजनीताई सावकारे यांच्यावर आरोप केले आहेत किंवा त्यांनी ते आम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळवू देत नाही आहे. प्रथमतः मी सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारे रजनीताई यांनी कोणताही अर्ज किंवा कोणताही निवेदन कुठेही दिलेलं नाही आहे.
आणि आमचे नेते प्रमोद भाऊ सावकारे यांनी जो अर्ज केलेला होता जात पडताळणी विभागाकडे की माननीय नगराध्यक्ष यांनी जे कागदपत्र जमा केलेले आहेत त्यांची पडताळणी होऊन मिळावी आणि त्याचप्रमाणे त्या जात पडताळणी विभागाने आपल्या भुसावळच्या माननीय तहसीलदार यांच्याकडे या पडताळणीविषयी माहिती घेतली असता स्वतः माननीय तहसीलदार यांचे सहीनिशी स्वतः पत्र आहे. यांनी पत्रात असं स्वतः नमूद केलेलं आहे, प्रथम दर्शनी प्रमाणपत्राबाबत साशंकता निर्माण होते. हे पत्र माननीय तहसीलदार महोदय यांनी दिलेले आहे. यामध्ये वैयक्तिक हेतू कोणताही नाही आहे. जे कागदपत्र योग्य आहेत ते बरोबरच आहेत आणि जर तुम्ही खोटी जात करून जर निवडणूक लढवली असेल किंवा तुमचे बरोबरही असतील तर जे शासन किंवा जे जात पडताळणी विभाग जो निर्णय घेईल तो मान्य असायला पाहिजे. त्यामुळे वैयक्तिक कोणाच्याही मनात किंवा तुमच्या किंवा आमच्या दुष्ट हेतू हा असायलाच नको. आपल्या सर्वांना मिळून भुसावळचा विकास करायचा आहे आणि त्या विकासाला कोणीही अडथळा निर्माण करू शकत नाही. नमस्कार, मी नगराध्यक्ष गायत्रीताई भंकाळेंना एवढं सांगू इच्छितो की आपले जातीचे प्रमाणपत्र आपल्या जातीच्या दाखल्यासंदर्भात आपण योग्य असाल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही. जेणेकरून तुम्ही काय चूक केली आहे काय नाही केली आहे ती जात पडताळणी विभाग व त्यांचे व्हिजिलन्स येणाऱ्या काही दिवसात ते सिद्ध करतीलच. त्याच्याकरता आपण त्या संदर्भामध्ये याच्यावर केस करू त्याच्यावर केस करू खोटे नाटे एस पींकडं अर्ज करू हे न करता तुम्ही तुमच्या येणाऱ्या निर्णयाची वाट पहा. जेणेकरून आपण ह्या भुसावळ शहराला वेठीस धरू नका. आता पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं, आजच मी पेपरला वाचलं की 8-10 दिवसामध्ये पाणी यायचं, परंतु आम्ही वेठीस धरतो. अरे बाबांनो, आमच्याही 33 नगरसेवकांच्या वॉर्डामध्ये पाणी येत आहे, फक्त तुमच्या 12 नगरसेवकांच्या वॉर्डात नाही. जेणेकरून आमच्याही नगरसेवकांना तेवढाच त्रास होतोय. आपण सांगितलं होतं की आम्ही 4-5 दिवसात पाणी देऊ, परंतु आता 100 दिवस झाले, 12-13 दिवसांनी पाणी येत आहे. तर ह्या संदर्भामध्ये ज्या अमृत योजनेचं काम असेल त्याच्या संदर्भामध्ये जी आठवडे बाजाराची पाण्याची टाकी बनत होती ती टाकी आपण स्वतः काहीतरी कॉम्प्लेक्स बांधण्याच्या नादामध्ये ते काम बंद पाडलं. हे लोकांना सगळं दिसतं, सगळं माहिती आहे. आणि आता नवीन त्यांनी आमच्या बाजूच्या वार्डामध्ये अमृत योजनेचे कनेक्शन देणं चालू केलं. अरे बाबांनो, आम्ही आता सगळ्या वार्डांमध्ये संजूभाऊ सावकारे यांच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आम्ही तयार केलेले आहे. त्या रोडला तोडून फोडून तुम्ही कनेक्शन देत आहे. अमृत योजनेचं काम अपूर्ण असताना आताच तुम्हाला म्हणजे जे रोड झालेले आहेत ते रोड फोडून तुम्ही लोकांना वेठीस धरणार आहेत का? येणाऱ्या पावसाळ्यामध्ये परत ओरडायला होईल किंवा रोड खराब झाले. बाकी त्याच्या मागचं कारण की आता काहीतरी 25,000 कनेक्शन त्यांनी भुसावळ शहरात देण्याचं चालू केलं आहे. तर माझं विनंती आहे, जोपर्यंत पूर्ण टाक्या पूर्ण वॉटर सप्लाय अमृत योजनेचं होत नाही तोपर्यंत चांगले रोड फोडू नका, जेणेकरून लोकांना जनतेला त्याचा त्रास होणार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.